आता क्रिकेटच्या मैदानामध्ये जाणार आहोत। इंदूर कसोटीमध्ये गौतम गंभीर आणि चेतेश्वर पुजारा यांच्या अर्धशतकाच्या बळावर टीम इंडियाने न्यूझीलंडवर आणखी भक्कम आघाडी घेतली आहे। भारताने आतापर्यंत 2 बाद 138 धावांची मजल मारली आणि न्यूझीलंडवर 396 धावांची आघाडी घेतली आहे। चेतेश्वर पुजारा 56 आणि विराट कोहली 7 धावांवर खेळतोय। त्याआधी गंभीरने 56 धावात 6 चौकारांसह 56 चेंडूत 50 धावांची खेळी केली। गंभीरचं कसोटी कारकिर्दीतलं हे 22वा अर्धशतक आणि त्याने पुनरागमन देखील अर्धशतकी केलेलं आहे। आणि अधिक या संदर्भात विश्लेषण करूया। क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संजगिरी आपल्यासोबत आहेत। संजगिरी सर, विजयाचं सोनं भारत लुटणार हे जवळपास निश्चित आहे, फक्त मुहूर्त ठरायचा आहे। खरं आहे, तो खरं तर आजच ठरला असता। म्हणजे दसऱ्याच्या मुहूर्तावर लुटलं असतं तर बरं झालं असतं। जर आपण त्यांना फॉलोन दिला असता तर कदाचित आज आपण जिंकूनही गेलो असतो। पण 5व्या दिवशी खेळ न्यायचा होता असं एकंदरीत बोर्डाच्या दृष्टीने, टीमच्या दृष्टीने, कॉमेंटेटरच्या दृष्टीने, आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने फायद्याचं आहे। तर त्यामुळे फॉलोन न देता ही गोष्ट, हा विजय उद्या होईल असं पाहिलं। अर्थात अजूनही क्रिकेटमध्ये काही सांगता येत नाही, कारण आता ज्या पद्धतीचा लीड आपल्याकडे आहे त्यात आपण तासाभराने जर डिक्लेअर केला तर त्याच्यानंतर पुन्हा 3 तास मिळतात आणि अश्विन सारखा गोलंदाज काही करू शकतो। पण इतकी अपेक्षा ठेवणं पण चुकीचं। पण एक गोष्ट मला सांगायची होती की त्यामुळे या आजच्या भारतीय फलंदाजांना अत्यंत दसऱ्याच्या मुहूर्तावर अत्यंत स्वस्त अशा धावा मिळाल्या। कारण ह्या ज्या धावा आहेत या सेकंड इनिंग मधल्या, डोक्यावर काहीही प्रेशर नाही, तुम्हाला थोडंसं वेगात खेळायचं हा एवढाच भाग आहे। कारण तुम्ही जिंकणार किंवा तुमची पोझिशन अतिशय स्ट्रॉंग आहे याची तुम्हाला जाणीव आहे। म्हणजे दबावाचा काही प्रश्नच आहे। त्याचा फायदा गंभीरने अतिशय उत्कृष्टपणे आणि गंभीरला त्याची गरज होती, कारण एक तर तो इंजुरी मधून बाहेर आलाय, त्याच्यानंतर तो 2 वर्षांनी येऊन क्रिकेट खेळतोय आणि अशा वेळेला अशी सिच्युएशन मिळणं हा त्याच्या नशिबाचा भाग आहे असं म्हटलं पाहिजे। पण त्याचा फायदा उठवला आणि अर्धशतक केलं आणि पुजारा पण तेच करतोय। पायाशी गंगा आलेली आहे, घागरी भरून घेतोय धावांच्या। खरंय। एक अगदी थोडक्यात सर, आपल्याकडे वेळ कमी आहे। 396चा लीड झालेला आहे। आणखी किती रनचा लीड सेफ वाटतोय तुम्हाला? तुमच्या मते कितीचं टार्गेट पाहिजे? 450 बस झाला असं मला वाटतं। 450 चेस करणाऱ्या टीम कसोटीच्या इतिहासात किती आहेत एखादी पण नसेल माझ्या मते। आणि शेवटी जरी विकेट तितकीशी खराब झालेली नाही तरी बॉल खाली लो राहत आहे, पण आपल्या गोलंदाजाने आपण विश्वास टाकला पाहिजे, त्यांनाही संधी दिली पाहिजे। 1 तास बॅटिंग करावी आणि लीड 450 पावणे 500 पर्यंत करून देऊन टाकावी।